नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी, विषय मराठी, कविता क्रमांक 12, चंद्रावरची शाळा. या कवितेचा उर्वरित भाग शिकणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या तासाला काय पाहिलं की या कवितेचे कवयित्री चारुता पेंढारकरनी कोणती कल्पना केली आहे की 21व्या शतकात शाळा कुठे भरणार आहे, तर चंद्रावरती भरणार आहे. आणि त्या चंद्रावरच्या शाळेमध्ये खडू फळा नसेल. त्यानंतर चंद्रावरच्या शाळेत जाताना मुले कशातून प्रवास करणार आहे, तर छोट्या यानांतून म्हणजेच अवकाश यानातून मुले शाळेत जाणार आहेत. आणि मुले शाळेत गेल्यावर एक बटन दाबले की लगेच शाळेचे दार उघडेल, अशी कवयित्रींनी कल्पना केली आहे. आता आपण पुढे बघणार आहोत. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती, ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. मुलांनो, तुम्ही शाळेत जातात तेव्हा तुमच्याबरोबर काय असते, तर दप्तर, व त्या दप्तरात वही पुस्तक कंपास इत्यादी वस्तू असतात. तर इथे कवयित्री सांगते की चंद्रावरती शाळा भरेल तेव्हा मुलांच्या पाठीवरती दप्तराचं ओझं म्हणजेच वजन नसेल, तर त्याऐवजी मुलांच्या पाठीवरती ऑक्सिजनचा सिलेंडर त्यांना चंद्रावरच्या शाळेत न्यावा लागेल. येथे कवयित्रीने काय सांगितलेलं आहे की चंद्रावरती जेव्हा शाळा भरणार आहे तेव्हा मुलांना पाठीवरती दप्तराचं वजन नसेल, तर त्याऐवजी काय असणार आहे, ऑक्सिजनचा सिलेंडर असणार आहे. कारण चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना ऑक्सिजनचा सिलेंडर चंद्रावरच्या शाळेत काय करेल, न्यावा लागेल. पुढे बघा. भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट, जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. कवयित्री सांगते चंद्रावरती शाळा भरेल तेव्हा मुलांना शाळेत नेण्यासाठी भाजीपोळीच्या डब्याची कटकट म्हणजे चिंता उरणार नाही. तुम्ही कसे शाळेत भाजीपोळी घेऊन जातात का नाही, टिफिन बॉक्स घेऊन जातात की नाही, तेथे कवयित्री काय सांगते की जेव्हा चंद्रावरती शाळा भरेल तेव्हा मुलांना शाळेत भाजीपोळी नेण्यासाठी त्या डब्याची कटकट चिंता उरणार नाही. कारण तेथे जेवणाची एक गोड गोळी म्हणजेच एक गोड टॅबलेट पटकन घेतली की मुलांचं पोट भरेल. पुढे जे राहिलेले 3 परिच्छेद आहेत ते आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.